आयुष्यात रांगेत उभं राहणं हे काही नवीन नाही. कधी नोटांसाठी, कधी लसीसाठी, तर कधी सिनेमाच्या तिकिटासाठी. आपण सगळेच कधी ना कधी रांगेत उभे राहिलो आहोत. आणि आता त्याच रांगेत भर पडली आहे, ती म्हणजे गॅस सिलिंडरच्या रांगेची. लहानपणी रेशनच्या दुकानाबाहेर रॉकेलसाठी लागलेली रांग आठवतेय का? अहो, आता तर असं वाटतंय जणू काय इतिहास स्वतःला परत घडवतोय. कारण रांग परत आलीय आणि तिच्यासोबत रॉकेलही परत येतंय. तर नक्की काय घडतंय? परिस्थिती खरंच गंभीर आहे. घरगुती गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांना तब्बल 25-25 दिवस वाट बघावी लागतीये. काही गॅस एजन्सींनी तर ऑनलाईन बुकिंग घेणंच थांबवलंय, कारण त्यांच्याकडे सिलेंडरचा पुरवठाच होत नाहीये. म्हणजे विचार करा, लोकांवर आता जेवणासाठी लागणाऱ्या गॅससाठीच रांगेत उभं राहायची वेळ आलीय. आणि या गॅसच्या तुटवड्यावर सरकारने एक असा काही उपाय शोधलाय, ज्याचा आपण विचारही केला नसेल. तो म्हणजे रॉकेल. हो, अगदी बरोबर ऐकलत. तेच रॉकेल जे आपल्या स्वयंपाकघरातून आणि आयुष्यातून जवळजवळ हद्दपार झालं होतं, तेच आता परत येतंय. पण मग साहजिकच प्रश्न पडतो की इतके दिवस हे रॉकेल गेलं कुठे होतं? आणि जर आज त्याचीच गरज पडणार होती, तर मग त्याला आधी गायबच का केलं होतं? आता ह्या मागचं कारण ना खूप इंटरेस्टिंग आहे. रॉकेल काही अचानक गायब झालं नव्हतं. ह्या सगळ्यामागे एक मोठं, ठरवून केलेलं नियोजन होतं. सरकारनेच अगदी टप्प्याटप्प्याने रॉकेलला आपल्या आयुष्यातून कमी केलं होतं. चला तर मग बघूया हे सगळं नक्की कसं घडलं. तर बघा, ही काही काल परवाची गोष्ट नाहीये. याची सुरुवात झाली होती 2003 सालीच, जेव्हा सरकारने रॉकेलच्या आयातीवर बंधनं आणली. मग 2016 मध्ये आली प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. या योजनेमुळे कोट्यावधी घरांमध्ये गॅस सिलेंडर पोचला आणि लोकांना एक स्वच्छ पर्याय मिळाला. आणि सरकारचं ध्येय तर मोठं होतं, 2030 पर्यंत भारताला पूर्णपणे रॉकेल मुक्त करायचं. म्हणजे बघा, सरकारने एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम केलं. एकीकडे उज्ज्वला योजनेतून एलपीजीचा जोरदार प्रचार केला, तर दुसरीकडे रॉकेलवरची सबसिडी हळूहळू कमी करून ते महाग केलं. बरं, पेट्रोल डिझेलमध्ये भेसळ करण्यासाठी रॉकेलचा खूप गैरवापर व्हायचा. तो थांबवण्यासाठी त्याला रेशन प्रणालीतूनच बाहेर काढलं. हरियाणा, पंजाबसारख्या राज्यांनी तर स्वतःला रॉकेल मुक्त जाहीर करून टाकलं. आणि नियम इतके कडक केले की रॉकेल हवं असेल तर आमच्याकडे गॅस नाही असं सर्टिफिकेट द्यावा लागायचा. आणि या सगळ्या प्रयत्नांचा परिणाम तो जबरदस्त होता. देशभरात रॉकेलचा वापर तब्बल 94% कमी झाला. म्हणजे सरकारची योजना जवळपास 100% यशस्वी झाली होती. मग असं अचानक काय झालं की या यशस्वी योजनेला बाजूला सारून रॉकेलला पुन्हा बोलवावं लागलं? आणि इथेच या कहाणीत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. आपल्या देशातल्या गॅस तुटवड्याचं मूळ आपल्या धोरणांमध्ये नाही, तर ते आहे आंतरराष्ट्रीय राजकारणात. एका जागतिक संकटामुळे थेट आपल्या स्वयंपाकघरावर परिणाम झालाय. हे सगळं किती एकमेकांशी जोडलेले आहे ते आता बघा. इराण आणि इस्रायल यांच्यातला संघर्ष वाढला. त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी, जो एक महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे, तिथली वाहतूक विस्कळीत झाली. आता हा मार्ग म्हणजे भारतासाठी एक प्रकारे लाईफलाईन आहे. कारण आपलं कच्चं तेल आणि एलपीजी गॅस मोठ्या प्रमाणात ह्याच मार्गाने येतो. मग तिथली वाहतूक थांबल्याचा थेट परिणाम आपल्या देशातल्या गॅस पुरवठ्यावर झाला आणि आज हा तुटवडा निर्माण झाला आहे. आता या अशा अनपेक्षित संकटामुळे सरकारला एक व्यावहारिक निर्णय घ्यावा लागला. लोकांना तातडीने काहीतरी पर्याय द्यायला हवा, म्हणून मग एका जुन्या मित्राला म्हणजेच रॉकेलला पुन्हा एकदा बोलवण्यात आलं. अर्थात हा एक तात्पुरता उपाय म्हणूनच केला जातोय. ही घोषणा स्वतः राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानपरिषदेत केली. त्यांच्या बोलण्यातूनच परिस्थिती किती गंभीर आहे याचा अंदाज येतो. सरकारला न्यायालयाला सांगून लोकांना रॉकेल द्यावं लागतंय, यावरूनच हा निर्णय किती गरजेचा आहे हे आपल्या लक्षात येतं. तर मग आता आपल्यासमोर चित्र काय आहे? स्वच्छ आणि सोयीचा एलपीजी गॅस आहे, पण तो मिळायला खूप वेळ लागतोय. आणि दुसरीकडे रॉकेल आहे, जे या संकटाच्या काळात उपलब्ध आहे, पण त्यासाठी घरात कुठेतरी ठेवलेला तो जुना स्टोव्ह शोधावा लागेल. म्हणजे ही एक प्रकारची तडजोडच झालीय. आणि इथेच एक नवीन आणि मजेशीर अडचण समोर येते. सरकारने रॉकेल तर परत आणलं, पण लोक ते वापरणार कशावर? गेल्या कित्येक वर्षात लोकांनी घरातले जुने स्टोव्ह, डबे एकतर भंगारात विकले किंवा अडगळीत टाकून दिले. त्यामुळे आता अनेकांची अवस्था अशी झालीय की इंधन तर आहे, पण ते पेटवण्यासाठी साधनच नाही. तर मग आता पुढे काय? सध्या तरी असं दिसतंय की रांगेचे दिवस पुन्हा एकदा आले आहेत.
फक्त फरक इतकाच की यावेळी रांग गॅस एजन्सीसमोर नाही, तर रेशनच्या दुकानाबाहेर रॉकेलसाठी लागणार आहे. ही परिस्थिती आपल्याला बरंच काही शिकवून जाते. या सगळ्या गोंधळातून एकच गोष्ट आपण शिकू शकतो. काहीच नसण्यापेक्षा काहीतरी असणेलं बरं. सरकारचा हा निर्णय कदाचित सगळ्यांना आवडणार नाही, पण सध्याच्या गरजेच्या वेळी लोकांच्या घरातली चूल पेटती राहावी यासाठी हा एक आवश्यक उपाय आहे. बघा, आंतरराष्ट्रीय राजकारण आपल्याला थेट घरातल्या